सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत एकदम स्वादिष्ट, खमंग आणि पारंपरिक मूग डाळ हलवा. मूग डाळ हलवा म्हटलं की लग्न समारंभ, सण उत्सव आणि खास प्रसंगाची आठवण होते. पण हा हलवा घरी बनवताना डाळ व्यवस्थित भाजणे, तूप योग्य प्रमाणात वापरणे आणि हलवा योग्य कन्सिस्टन्सीमध्ये आणणे खूप महत्त्वाचं आहे. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप परफेक्ट मूग डाळ हलवा करून दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घेता झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. मूग डाळ हलवा तयार करण्यासाठी सुरुवातीला इथे आपण 3/4 कप म्हणजेच पाऊण कपपर्यंत बिना सालची मूग डाळ घेतली आहे. या मूग डाळला 2 ते 3दा चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे. मूग डाळ हे स्वच्छ असं धुवून घेतल्यानंतर परत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि यावरती झाकण लावून 2 तासापर्यंत मूग डाळ हे पाण्यामध्ये भिजवत ठेवून द्यायचं आहे. पूर्ण 2 तासानंतर इथे आपण बघत आहोत मूग डाळ हे चांगल्या प्रकारे भिजली गेली आहे. आता हे भिजवलेले मूग डाळ चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. त्यामुळे डाळीमधील जे अतिरिक्त पाणी आहे ते पूर्णपणे बाहेर निघून जाणार. डाळीमधील पूर्ण पाणी हे बाहेर काढून घेतल्यानंतर आता हे डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि अगदी बारीक नाही तर थोडीशी जाडसर अशी वाटून घ्यायचं आहे. थोडी जाडसर वाटून घेतल्यामुळे हलव्याला छान टेक्स्चर मिळतो. त्यामुळे थोडंसं आपल्याला जाडसर हे वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा मिक्सरमधून आपल्याला इतकं जाडसर हे वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे डाळ हे वाटून घेतल्यानंतर आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता दुसरीकडे गॅसवरती जाडबुडाची कढई ठेवायचा आहे. तर इथे आपण 3/4 कप म्हणजेच पाऊण कप मूग डाळ घेतला आहे. तर तेवढीच आपल्याला इथे तूप लागणार आहे. आता यामधून 2 चमचे तूप हे कढईमध्ये टाकायचं आहे. तूप हे छान असं गरम झाल्यावर यामध्ये 2 चमचा रवा घालणार आहोत. रवा तुपात टाकल्यानंतर गॅसची आंच कमी करायचा आहे. कमी आचेवर रव्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर हे बघा रवा हे अशा प्रकारे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा हे भाजून घेतल्यानंतर आता यामध्ये मिक्सरमधून वाटून घेतलेलं मूग डाळ घालायचं आहे. आता डाळ देखील मंद आचेवर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. तर डाळ भाजून घेणे हा या रेसिपीमधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. डाळ इथे भाजून घेताना सुरुवातीला कढईला चिकटणार. त्यामुळे डाळ हे सतत हलवत राहायचं आहे. यामध्ये थोड्या प्रमाणात तूप घालत डाळीला तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत. तर सुरुवातीला डाळ हे भाजून घेताना थोडी घट्ट वाटेल, पण जशी जशी ती भाजत जाईल तशी तशी तिचा रंग बदलेल आणि खमंग सुगंध यायला लागेल. डाळ हे भाजून घेताना चमच्याने कढईच्या बाजूने डाळ व्यवस्थित काढून घ्यायची आहे. अधूनमधून तूप घालत डाळीला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. तर इथे हे डाळ हे भाजून घेताना अजिबात घाई करायची नाही. मंद आचेवर डाळ छान खमंग भाजून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर या डाळीला मंद आचेवर भाजून घेण्यासाठी इथे मला 15 ते 20 मिनिटे लागलेले आहेत. डाळीचा रंग सोनेरी होऊन खमंग सुगंध यायला लागलेला आहे आणि तूप देखील सुटायला लागला आहे. तर इथे आपला डाळ हे व्यवस्थित असं भाजला गेला आहे. तर इथे आपण बघू शकतो डाळ हे छान भाजल्यानंतर तिचा टेक्स्चर थोडा मोकळा आणि दाणेदार दिसत आहे. तर आपल्याला अशा प्रकारे डाळ हे भाजून घ्यायचं आहे. तर डाळ हे अशा प्रकारे भाजून घेतल्यानंतर आता दुसरीकडे गॅसवरती एक भांडं ठेवायचं आहे. यामध्ये 1.5 वाटीपर्यंत पाणी घालणार आहोत आणि आपल्याला हलवा जितका गोड लागते त्यानुसार यामध्ये साखर घालणार आहोत. तर इथे मी अर्धी वाटीपर्यंत साखर घालत आहे. जर तुम्हाला गोड हे जास्त आवडत असेल तर त्यानुसार साखर हे कमी जास्त करून घेऊ शकता. आता यामध्ये थोडंसं केशर घालायचं आहे. केशरामुळे हलव्याला सुंदर रंग, छान सुगंध आणि स्वाद येतो. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. केशरचे काही कांड्या यामध्ये घातलं तरी देखील पाहिजे तसं कलर आलेला नाही. त्यामुळे यामध्ये थोडंसं फूड कलर घालत आहे. तर इथे साखर मंद आचेवर गरम करून पूर्णपणे विरघळून घ्या. साखरेचा पाक बनवायचा नाही, फक्त साखर व्यवस्थित विरघळली की पुरेसे आहे. तर अशा प्रकारे साखर पाणी हे तयार करून घेतल्यानंतर गॅसची आंच बंद करायचा आहे. आता हे साखर पाणी भाजून घेतलेलं मूग डाळीमध्ये घालायचं आहे. साखर पाणी यामध्ये घालताना काळजी घ्या, कारण कढई गरम असल्यामुळे मिश्रण हे उडू शकते. त्यामुळे हळूवारपणे पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण मंद आचेवर चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. आता शेवटी उरलेलं जे तूप आहे पूर्ण तूप यामध्ये घालायचं आहे. अधूनमधून हलवत राहायचं आहे म्हणजे डाळ हे तळाला लागणार नाही. आता शेवटी यामध्ये वेलची पूड आणि तुपात परतवून घेतलेले काजू आणि पिस्ताचे काप देखील यामध्ये टाकायचं आहे. तर इथे एक लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला हलवा अगदी कोरडा करायचा नाही. छान मऊ, तुपकट आणि हलका ओलसर टेक्स्चर राहिला पाहिजे. हलवा कढई सोडू लागला की तूप थोडा बाजूला दिसू लागला की आपला मूग डाळ हलवा इथे बनून तयार झाला आहे समजावा.
तर अशा प्रकारे गरमागरम हलवा हे तयार करून घेतल्यानंतर गॅसची आच बंद करायचा आहे. तर गरमागरम मूग डाळ हलवा सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. वरून थोडंसं पिस्ताचे काप घालून गार्निश करायचं आहे. तर आजची ही मूग डाळ हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.